गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, डाऊन द बॉल, विकी 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 पवार फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. विकेट येताना पाहायला मिळाली. विकेटचा एक जबरदस्त झेल. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहतायत या स्पर्धेचे नियोजक नकुलदादा भांडे यांना खूप गडबड आहे या माणसाच्या माग, आणि सातत्यानं एवढे संघ गोळा करणं म्हणजे सोपं नाही. प्रत्येकाला फोन करा, त्यानंतर ॲडव्हान्स घ्या, कोण येतो कोण नाही येतो, या तालुक्यात फोन त्या तालुक्यात फोन, परंतु ते काम चोखरित्या पार पाडतात. म्हणून ते आमचे नियोजक आहेत आणि ते ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला पाहतात. आणि त्यांचं एकच टेन्शन, कधी लॉट्स पडायचे, कधी संघ खेळवायचे, कधी ही स्पर्धा होईल आणि मी कधी मोकळा होईल, तेच आपण पाहतात ऑन स्क्रीन. त्यांचं सहर्ष स्वागत करू. 30 वर्ष मेहनत त्यांनी केलेली आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. गोलंदाज सय्या इथे टाकलेला हा चेंडू अजित बिगिट करायचा. बाळामते आले बॉलवर, रनआउटची संधी, चुकीची पैकी बाळामते यांची, जी मात्र पाहायला मिळते. चेंडू डॉट आहे, धापलक स्थिर आहे 0 या धावसंख्येवर. 0 धावा. शून्यातून विश्व आता निर्माण करावं लागेल संदीप, कारण इथे पराभव म्हणजे घरचा रास्ता. इथे प्रत्येक सामना नॉकआउट आहे. फक्त तालुके हाफचे जे सामने आहेत ना, तिथे संधी आहे. प्रीमियर लीग आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय 0. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू अजितचा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. सोहेल आलेत. सोहेलचं क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाच्या धावसंख्येचा विचार केला धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला 1 धाव जी मात्र पाहायला मिळते. 1 ऑन द बोट. एक आयोजक आमचे आता आपण ऑन स्क्रीन पाहिले, आता दुसरे आयोजक थोड्याच वेळात ऑन स्क्रीन येतील. त्यांनी लक्ष ठेवा थोडंसं कॅमेरामनवर. धावफलकावर धावसंख्या 1, फलंदाज बाद 1. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहू शकता नेहमी साधं व्यक्तिमत्व आहे. काना कोपऱ्यात जिथे जागा भेटेल तिथे बसणार आयोजक आहेत या स्पर्धेचे मुख्य. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सुनीलजी माळी सर यांना आपण पाहतायत. नेहमीच फोनवर बिझी आहेत. आज वेगळा लुक आहे, पूर्णपणे व्हाईट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांची एक खासियत आहे. सध्याच्या घडीला सर्व मित्रपरिवाराबरोबर त्यांचं सहर्ष स्वागत ग्रामस्थांबरोबर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर. 7 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट आणि चेंडू जाईल सीमापार. अजितच्या वाडमधून षटकार. 6 रन. संघाच्या धावफलकावर आपण पाहताय सध्याच्या घडीला 14 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन ऑन द बोर्ड. 14 धावा. जबरदस्त फलंदाजीचा प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तेजसवर खूप मोठं आक्रमण. पहिल्या षटकामध्ये
सर्व अँगलने हा फटका दाखवला जातोय. ही टेनक्रिक लाईव्हची खासियत आहे. टेनक्रिक लाईव्हचे कॅमेरामन असतील त्यांचे आणि आमचे ऑपरेटर यांची खासियत आपल्याला पाहायला मिळते. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 14 धावा. आता सध्याच्या घडीला आपण खेळाडू कक्ष पाहतोय, थोडंसं शांत देवगाव संघाचा हा खेळाडू कक्ष. निलेश यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय, स्माइली फेस. स्वप्नील शांत बसल्या कोपऱ्यात जाऊन, ते आपण सध्याच्या घडीला पाहतात, कारण स्वप्नील स्वस्तमध्ये बाद होताना पाहायला मिळाला. ही खासियत आहे. आमच्या कॅमेरामनचे एक छोटा मुलगा आहे, तो सध्याच्या घडीला शिडीवर बसलाय देवगावकरांच्या, तो प्रोत्साहन त्यांना देतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. धावपलकावर धावसंख्या 14, 14 धावा. कमालीचे कॅमेरा वर्किंग बाबू पगारे यांच्या माध्यमातून, नावामध्ये सर्व काही आहे. 14 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये उदय आलेत गोलंदाजी करत असताना. 14 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर, हा फटका जो मात्र सजवलाय. तिथे विकी आलेत बॉलवर. विकीचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. विकी पवार. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहताय ती 15 धावा. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहू शकता स्वरगंगा लाईट्स इव्हेंट चे कामगार आहेत. सध्याच्या घडीला ऑन टॉप आहेत, परंतु कामगिरी देखील टॉपची करतात. ते सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन दाखवलं जाते. आमचे कॅमेरामनचं विशेष कौतुक करू, प्रत्येक क्षणचित्र ते टिपतायत. गोलंदाज तयार. धावपलकावर 15. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 15 धावात. एक फलंदाज बाद आहेत. ऑन स्क्रीन आपण सध्याच्या घडीला हरेश आणि त्यांच्याबरोबर अजित थोडीशी चर्चा करताना पाहायला मिळतात. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला एक पारितोषिक येत आहे A1 जोडी या विभागातील, आणि ज्या ज्या वेळेस भगवत चषक ही क्रीडा स्पर्धा होते त्या त्यावेळेस त्यांचं मोलाचं योगदान नेहमीच असतं. असे आमचे चंदूदादा पडवळ आणि त्याचबरोबर अरुणदादा पवार यांच्या वतीनं पारितोषिक आहे. शिवळे संघ इथे जर जिंकत असेल तर त्यांच्यासाठी 551 रुपयाचं प्राईज आहे. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला धावपलकावर धावसंख्या 16 धावा +2, 18 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. तरी म्हणलं प्राईज थोडंसं घसरलंय की काय, कारण चंदू दादा ज्या ज्या वेळेस असतात त्या त्यावेळेस 1111चं प्राईज असतं. तेच पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते. 19 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा धावपलकावर. 19 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. 4 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ही स्पर्धा या 2 दिवसामध्ये कव्हर केली जाईल, आणि त्यानंतर डे नाईट ज्या वेळेस फॉर्मॅट सुरुवात होईल 6 कॅमेरे या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मॅनेजर गोविंद कामत यांचे विशेष कौतुक आपण करू. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस उदयचा बॅटवर प्रॉपर कनेक्शन. नाही या षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 19 धावा धावपलकावर. टीम शिवस्वराज प्रतिष्ठान देवगाव. नक्कीच आपण जे मात्र पाहणार आहोत 15 तारखेला या क्रीडा स्पर्धेतील तालुका हाफ ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल, आणि त्यातील 4 संघ तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामध्ये शिवम स्पोर्ट गेरसे अर्थात शहापूर तालुक्यातील संघ, तदनंतर गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर तालुका हा संघ खेळताना पाहायला मिळेल. मुरबाड 11 सचिन चोरगे यांचा संघ, आणि तदनंतर मोहन आणि रियांश 11 मुरबाड हा संघ देखील इन मध्ये पाहायला मिळतील. 4 संघ खेळताना पाहायला मिळतील. मिड इनिंग जशी होईल त्यांचे ड्रॉ जे मात्र आपण ओपन करणार आहोत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला धावपलकावर धावसंख्या आपण पाहतात ती 19 धावा आहे.
गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक पण सध्याच्या घडीला आपण पाहतात. इथे कामगिरी कशा प्रकारे केली जाईल. विकी पवार यांच्या हातामध्ये चेंडू जो मात्र सोपवला. विकी सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण विकीला पाहतात. तो गोलंदाजी मार्कवर तयार आहे. पंचांना पार करून इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करायचा हरेश यांना. चेंडू चांगला राहिला विकी पवारचा. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतात तिसरं षटक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज विकी गोलंदाजी मार्कवर तयार आहे. विकीचा बॉल फुल टॉस डीप मिड विकेटला चेंडू. तिथे जुगल कडून खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार. 4 चौकार. प्रत्येक अँगलने ज्या प्रकारे फटका खेळलाय ते दाखवलं जाते. क्षेत्ररक्षण जुगलचं खराब होताना पाहायला मिळालं. 4 धावा. संघ जाऊ संख्या धावफलकावर 23 गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर विकी पवार यांना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आमचे कॅमेरामन काय काय टिपतील ते देखील पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू फटका सुंदर जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील जुगल. तिथे जुगलचं क्षेत्ररक्षण चांगलं तोपर्यंत इथे 2 धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा धावफलकावर. पारितोषिकांची खूप मोठी खैरात असणारी क्रीडा स्पर्धा म्हणून ज्याची ओळख आहे असा भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा 30व्या पर्वामध्ये जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर विकी. विकी तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. इथे एक सिंगल. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे हलगसं अपील आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोचेल लेग बाईचा इशारा पंचांचा. संघाची धावसंख्या धावफलकावर 27. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे 3ऱ्या षटकात. जो जिंकेल तो टोकावडे या संघाबरोबर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. कोण कोणावर हबी ठरतंय ते मात्र आपल्याला पाहिजे. विकीचा बॉल बिग हिट. हरेश टुपेच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. षटकार. 6 रन 6 धावा. ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान आम्हाला पाहायला मिळतं. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण माननीय श्री भूषणजी जाधव साहेब आणि त्यांच्या बरोबरीनं या स्पर्धेसाठी अतुलदादा देशमुख त्याचबरोबर प्रतीकदादा तुंगार या स्पर्धेमध्ये थोड्याच वेळामध्ये उपस्थित राहतील. त्यांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. युवा सेना सचिव देखील आहेत. त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पारस आलेत आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. इथे पारसची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला आमचा संपूर्ण ट्रॉफीचा सेट जो मात्र पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये भरपूर पारितोषिक असतात. 3 फॉर्मॅटमध्ये ही क्रीडा स्पर्धा खेळवली जाईल. 3 फॉर्मॅटला वेगवेगळी बक्षीस आहेत. तालुका हा, ओपन ग्रामीण, त्यानंतर ग्रामीण आणि तीही या ट्रॉफ्यांसाठी झुंज जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण पाहू शकता भगवा चषकाच्या ह्या आकर्षक अशा ट्रॉफ्या आणि त्या ट्रॉफ्या आम्हाला लाभलेल्या आहेत अरुणदादा पवार यांच्या वतीनं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू
गौरव आहेत. गौरवचं क्षेत्ररक्षण सुंदर, एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 34. 34 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवरांचं थोड्याच वेळामध्ये शुभ आगमन जे मात्र होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पारसचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत. कॉलिंग महत्वाची आणि सुधीर कडून सुटलेला हा झेल आपण पाहिला. तोपर्यंत 3 धावा या बॉलवर येतील. 3 धावा येत आहेत. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. संदीप आपल्याकडे 37 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. मीटिंग मध्ये आपण लाईव्ह ड्रॉ जे मात्र करणार आहोत तालुका हाफ या टीमचे. बरोबर 15 तारखेला 6 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना असेल 2 संघांमध्ये, दुसरा सामना 2, असे 4 संघ. तदनंतर विनर, तदनंतर लुझर आणि तदनंतर तिसऱ्या सामन्याचा लुझर, 5व्या सामन्याचा विनर. हे सामने होतील, 5 सामने होतील आणि एका दिवसामध्ये जर एकच संघ आपल्याला काढायचा असेल तर 6 सामने होतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. पारसचा बॉल हेलिकॉप्टर इथे उडवला आणि तो लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार, छेरन. जबरदस्त फटका जो मात्र पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला हेलिकॉप्टर. अजितच्या पट्टमधून सिक्सर. अजित गायकर. आपल्याकडे 43 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. चांगलेच खेळत आहेत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये टीम शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव. 43 धावा. अजून एक चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत विकी. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव आली. संघाची धावसंख्या 44 धावा धावफलकावर. शेवटची चेंडू अजूनही मैदानामध्ये शिल्लक येते 2. त्या 2 बॉलमध्ये किती धावा येतील ते आपल्याला पाहायचं. रवी सर उपस्थित होतात. रवी सर वेलकम. तुमचं सहर्ष स्वागत. भगवा चषका. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज सय्या इथे टाकलेला हा चेंडू बॅटचेच. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. आता चुकी होत नाहीये ती सुधीर कडून. फलंदाज बाद. धावफलकावर धावसंख्या 44. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. तालुका आपला 15 तारखेला. तर त्या 4 संघांमधून जुन्नर संघ थोडासा लांबून येणार आहे. त्यामुळे त्या संघाचा सामना आपण दुसरा ठेवणार आहोत ह्या लॉट्समधून. याचे सर्व ऑनलाईन प्रेक्षक वर्ग 4ही टीम गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर तालुका. तदनंतर मुरबाड 11 सचिनदादा चोरगे. तदनंतर संघ आहे शिवम स्पोर्ट गिरसे शहापूर
आणि मोहन आणि रियांश 11 मुरबाड हे 4 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 15 तारखेला नाईटला 6 वाजता बरोबर पहिला सामना सुरू होईल. याची संघांनी नोंद घ्यायची. त्याच्या चिठ्ठ्या आता आपण टाकणार आहोत. जुन्नर संघाबरोबर ज्याची मॅच लागेल ती दुसरी होईल. गरीजादा डुंबरे युवा मंच. ओके, आता आपण ड्रॉ जो मात्र ओपन करतो आणि दादांना विनंती आहे, दादा या आपण आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या काढायच्या. 2 कैलास सरांकडे द्या 2 काढून, नाहीतर एक तुम्ही ओपन करा, एक त्यांच्याकडे द्या. ओके, सामना आपण पाहणार आहोत मोहन आणि रियांश 11 मुरबाड आणि त्यांना फाईट करेल मुरबाड 11 सचिन चोरगे. हा पहिला सामना होईल आणि दुसरा सामना होईल गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर तालुका आणि त्यांच्या विरुद्ध शिवम स्पोर्ट गेरसे. हा सामना दुसरा होईल. तरी 6 वाजता पहिला सामना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 6 वाजता पहिला सामना होईल. दोन्ही मुरबाड मधल्या टीम आहेत. एक रियांश आणि मोहन 11 मुरबाड आणि त्याचबरोबर सचिन 11 अर्थातच मुरबाड 11 सचिनदादा चोरगे यांचा संघ. पहिला सामना आणि दुसरा सामना होईल गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर आणि त्यांच्या विरुद्ध शिवम स्पोर्ट गेरसे. हा सामना होईल. धन्यवाद. हॅलो चेक. थोड्याच वेळामध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे या स्पर्धेवर नेहमीच प्रेम करणारे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण आणि उप युवासेना सचिव ज्यांचा आपण शुभागमन होताना पाहायला मिळतं युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण माननीय श्री भूषणदादा जाधव यांचं भगवा चषकामध्ये थोड्याच वेळामध्ये आगमन होताना पाहायला मिळतं. पंचांना विनंती असेल 2 मिनिटं सामना थांबवा. मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळतं. युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य माननीय श्री भूषणजी जाधव साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण. सचिव महाराष्ट्र राज्य संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण माननीय भूषण दादा जाधव या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दादांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर अतुलदादा देशमुख आणि प्रतीकदादा तुंगार या क्रीडा स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतात. वेलकम दादा, तुमचं सर्वांचं सहर्ष असं स्वागत. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण पाहू शकता. नेहमीच या स्पर्धेला भूषण दादा यांची खूप मोठी मदत पाहायला मिळते. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेला योगदान देणारे व्यक्तिमत्व या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. त्यांचं करूया वेलकम. पहिला चेंडू, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न सोहेल या खेळाडूचा राहिला. लक्ष आपण पाहतोय ते 46 धावांचं लक्ष. एका बाजूला शिवशिवळेश्वर शिवळे, त्यांच्या विरोधामध्ये शिवस्वराज प्रतिष्ठान देवगाव. या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जिंकणार कोण आणि टोकावडेच्या विरोधामध्ये खेळणार कोण, त्यासाठी ही लढत आपण मैदानामध्ये पाहतात. गोलंदाज सय्यार, गोलंदाजी मार्कवर रोशन. इथे टाकलेला चेंडू बागफुटला गेले, फटका चांगला सजवला. एक सिंगल धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल.
संघाचं अकाउंट संघाचा श्री गणेशा होताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतं. धापलकावर धावसंख्या 1. पहिल्या षटक मैदानामध्ये मार्गस्थ 45 धावांचा पाठलाग जो संघ जिंकेल तो टोकावडे या संघाबरोबर शेवटची मॅच जी मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एकलिशाई टोकावडे बरोबर स्ट्रायकर इनवर विकी पवार. इथे टाकलेला हा चेंडू एक सिंगल धाव या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारचे रिक्स घेताना जे मात्र पाहायला मिळत नाही. सिंगल डबल इथे घेत असताना पाहायला मिळतात. इथे टाकलेला हा चेंडू पाठपुटला गेले. फटका दमदार सोहेलच्या पाठमधून चेंडू सीमापार 4 चौकार. धावपलकावर 6 सोहेलच्या पाठामधून अप्रतिम फटका पाहिला. इथे टाकलेला हा चेंडू कमबॅक मैदानामध्ये करत असताना रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे रोशन या खेळाडूची देखील. धावपलकाचा विचार केला धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सध्याच्या घडीला 6 धावा. 6 ऑन द बोर्ड. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. धावपलकावर धावसंख्या 7. 30व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत. पहिल्या 2 दिवसामध्ये डे फॉर्मॅट नंतर 6 दिवस डे नाईट फॉर्मॅट जे मात्र पाहायला मिळेल. 3 हाफमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. एक ग्रामीण ओपन, दुसरा तालुका हाफ आणि तिसरा या माळशिज क्रिकेट असोसिएशन मधील मातब्बर संघ म्हणजे एकूण 92 संघ या स्पर्धेमध्ये गोळा केलेत आमच्या आयोजक कमिटीने. आणि तब्बल डे आणि नाईट पकडून 14 दिवस चालणारा हा थरार आपण पाहणार आहोत. आपल्याकडे धावसंख्या 7. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. 7 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यज्ञेश च्या हातामध्ये चेंडू. 7 धावा आहे धावपलकावर. सोहेल ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू 5ची एज आणि इथे सोहेल पाक टू द पवेलियन. विकेट आली. फलंदाज बाद. थँक्यू. खूप चांगलं संगीत आणि सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य भूषणदादा जाधव यांना आपण पाहतायत. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना जे मात्र पाहायला मिळतात. त्याचबरोबर अतुलदादा देशमुख आहेत, प्रतीकदादा तुंगार या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. सर्व मान्यवरांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 7. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते अजूनही 17 आणि 17 बॉलमध्ये 38 धावांचं लक्ष, 45 धावांचा पाठलाग करत असताना संघ 46 धावांचं लक्ष म्हणजे 39 अजूनही बनवायच्या 17 चेंडूमध्ये.
गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर यज्ञेश. इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिलाय आणि डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या 7. आणि मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय तिसऱ्या पंचांची मदत व्हाईट बॉलसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 7 धावा. 39 अजूनही बनवायच्या. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते. गोलंदाज तयार. यज्ञाचा हा चेंडू बिग हिट केलाय. फटका दमदार. चेंडू आणि 36 धावांचं समीकरण. 15 चेंडू 36 धावा. पाटलाग 46 या धावसंख्येचा करायचंय देवगावच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम शिवशिवळेश्वर शिवळेला. विकी पवार ज्या खेळाडूने पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतके इनिंग खेळलेले, इथे त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 15 चेंडू 36 धावांचं समीकरण. चला, वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील, ही महत्वाची सूचना. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. 15 चेंडू 36चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर. कॅच ड्रॉप आणि लेझी क्रिकेट. लेझी क्रिकेट विकी कडून. इथे फक्त सिंगलचा. एकदा वाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 11. 14 चेंडू आणि आता 35 धावा. चौदा चेंडू 35 धावांचं समीकरण. चौदा चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला एका बाजूला शिवळे, एका बाजूला देवगाव. भगवा चषकाचा हा थरार. पहिल्याच दिवसामध्ये क्रीडा रसिकांची गर्दी मैदानाच्या चौबेर आपल्याला पाहायला मिळते. तर सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. इथे टाकलेला हा चेंडू उदयच्या बाडमधून आसमानी टोला. षटकार. चेरन. 6 धावा. तेल 17 धावा. 13 चेंडू 29चं समीकरण. हा चेंडू अतिशय महत्वाचा राहील. स्ट्राईक रेनवर बॅटर उदय याला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपण पाहतोय यज्ञेश या खेळाडूला. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर जो मात्र आदळतोय. पंचांकडे खूप मोठा अपील. पंचांचा नकार. एक सिंगल आली या बॉलवर. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोचेल ती 18 या धावसंख्येवर. 12 चेंडू 28 धावांचं समीकरण. संधी देवा डी जधनूला.
चर्चा करताना पाहायला मिळतात. या स्पर्धेचे नियोजक नकुलदादा भांडे यांच्या बरोबर ही स्पर्धा भरवत असताना खूप सारी मेहनत आमच्या संपूर्ण सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द यांनी घेतलेले आहेत आणि नेहमीच या स्पर्धेसाठी योगदान दरवर्षी आम्हाला पाहायला मिळतं ते भूषण दादाच. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. या क्रीडा स्पर्धेमध्ये 30वं पर्व या भगवा चषकामध्ये जाव्या मैदानाच्या आत जिथे 12 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण आहे. जो जिंकणार तो एकलिशाई टोकावडे या संघाबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारे कामगिरी होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कुणाला आलेत आता गोलंदाजी मार्कवर? स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो उदय. इथे बिग हिट, तिथे क्षेत्ररक्षक समीर दूरवर्ती, चेंडू सीमा पार आहे, षटकार, 6 रन. जबरदस्त टोला उदयच्या बॅटमधून षटकार. एक जबरदस्त फटका सध्याच्या घडीला आपण पाहिला. 6 धावा संघ धावसंख्या धावफलकावर 24. कुणालचा चेंडू, तिथे सुंदर असा फटका. निलेश डोंगरे आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. निलेश डोंगरेचं एक सिंगल आले. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांचं समीकरण आहे. टीम शिवशिवळेश्वर शिवळे त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये खेळत असताना टीम आपण पाहताय शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. दोन्ही संघांचे खूप मोठे चाहते. ते जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण गोलंदाज कुणालला पाहतो. थोडासा दबावामध्ये ज्यावेळेस षटकार आला तिथे समीरचे प्रयत्न कमी होताना आपल्याला पाहायला मिळाले. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. धावफलकावर धावसंख्या 25, 25, 21 बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 10 आहे. 10 चेंडू 21 धावा. स्ट्रायकर इनवर विकी पवार. इथे बिग हिट, विकीच्या बॅटमधून तिथे फटका फसलाय आणि एक हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे? तो अक्षरशः कळूच शकला नाही मला. एक हातामध्ये असलेला झेल एकाच हातात घेण्याचा प्रयत्न आणि तो कॅच ड्रॉप झालाय. समीरच होता ज्याने इथे कॅच घेण्याचा प्रयत्नच केला नाही ज्यावेळेस षटकार गेला आणि आता एका हातात कॅच घेण्याचा प्रयत्न केला तो समीरने. हे काय घडतंय मैदानाच्या? बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस दाखल होतील. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय ते 26 धावा. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय ते 26 धावा. अजूनही 20 धावा बनवायच्यात. 9 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर इथे टाकलेला हा चेंडू विकीच्या पाठमधून इथे फटका दमदार आहे. पंचांचा इशारा पाहायचा. एक टप्पा खात, चेंडू सीमा पार. पवार की पावर, चेंडू सीमा पार. 4 रन. पवार इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तेजस आणि विकीने पळून केल्यात. या 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 32 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे टीम शिवळेला हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 14 धावांचं समीकरण. क्रिकेटचा थरार दिवस पहिला आणि पहिल्याच दिवसात ही क्रीडा स्पर्धा सुपर डुपर हिट होताना आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू, इथे डॉट आहे. शेवटच्या आता चेंडू 6 आणि बनवायच्या 14 धावा. शिवळे टीमला हा सामना जिंकण्यासाठी. समोर देवगाव आहे, जिंकतंय कोण ते आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत थोडा टाइम आहे. संधी बॅट डीजे धनुला. ऐकूयात एक सुमधुर संगीत. काही सर ड्रिंक्स डॉली. ओके, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू कक्षातील एक खेळाडू किंवा आयोजक कमिटीतील मेंबर लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं. पुन्हा एकदा डीजे धनुला संधी. दापलेकर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. संदीप शेवटचे चेंडू 6 आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 14 धावांचं लक्ष. स्वप्नील पहिला चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवे डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच झाला आणि फलंदाज तेजस बाद. शेवटचे 5 चेंडू आता 14चं समीकरण. सुनील माळी क्रीडा मंडळचे सर्व सभासद यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं. ही विनंती सर्व सभासद सुनील माळी क्रीडा मंडळाची. 5 चेंडू आणि 14 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव दाखल. इथे गौरवच्या बाडमधून सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक दूर, गौरवच्या बाडमधून निघालाय दूर. चेंडू सीमा पार, फरार, चौकार. शेवटचे 4 बॉल 10 धावा. गौरव सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. इथे बिगेट, चेंडू हवे तिथे निलेश डोंगरे. झेल झाला, गौरव बाद. शेवटचे 3 चेंडू आणि आता बनवायच्या 10 धावा विजयासाठी टीम शिवळेला.
त्यांची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. ते कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. या स्पर्धेमध्ये अनेक जणांचं योगदान जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जसं वेळ मिळेल त्यांचा आपण नामोल्लेख करू. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्ग पर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. 3 चेंडू आणि 10 धावा. इथे सुंदर असा चेंडू फटका फसला आणि विकेट आली. 2 चेंडू 10 धावा. विकी नॉन स्ट्रायकर एंडवर. 2 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 2 चेंडू आणि 10 धावा. मैदानाच्या आतमध्ये बाळामते दाखल. 2 चेंडू 10 इथे म्हणल्या जातील का ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे बिगट. ओ हो मैदानात द लेजंड बाळामतेच्या पाठमधून हवाई सफर. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. इथे आलाय सिक्सर. आता शेवटचा 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग. लागला त्यावेळेस आवाज आला टक आणि जबरदस्त टोला षटकार आला. आता शेवटचा 1 चेंडू 4 धावा. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे देवगाव जिंकतय की इथे जिंकतय शिवळे ते आपल्याला पाहायचं. 1 चेंडू 4 धावा. धगधग दोन्ही संघांमध्ये. हा बॉल अतिशय महत्वाचा. हा चेंडू तब्बल 1,11,000 जे पारितोषिक आहे ना ते देखील ठरू शकेल, कारण हा ही मॅच महत्वाची. 1 चेंडू 4 धावा. स्ट्रायकर एंडवर बाळामते. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील पोटे. स्वप्नीलच्या हातात देवगावचं भवितव्य, शिवळेचं भवितव्य बाळामतेच्या हातात. 1 चेंडू 4 धावा. दोघांनाही शुभेच्छा. 30वं पर्व भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा 6वा सामना आजच्या दिवसातील. इथे बाळामतेच्या बाळमधून फटका दमदार आणि चेंडू सीमापार. चेंडू सीमापार आणि टीम शिवळे तिसऱ्या फेरीत दाखल. वाघ हा वाघ असतो हे दाखवत असताना बाळामते, मी अजूनही संपलो नाही ते दाखवत असताना बाळामते, आणि बाळामतेने हा सामना जिंकून दिला. टीम शिवळेश्वर शिवळेला अभिनंदन. शिवळे हार्ड लक टीम देवगाव.